श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. तर आजचा भाग पाहूया. आजच्या भागात नक्की काय घडलेलं आहे. सायली आणि अर्जुन त्यांच्या रिलेशनबद्दल बोलत असतात. अर्जुन आणि सायली त्यांच्या परफेक्ट रिलेशनबद्दल बोलत असतात. तेव्हा सायली अर्जुनला बोलते, अहो आता उशीर नाही होत आहे का? तेव्हा अर्जुन बोलतो, हो अगं निघायचंच आहे आपल्याला. आता आपल्याला अशोक काकांकडे लवकरच जावं लागेल. असं बोलून तो आरशात बघत असतो आणि सायलीला सुद्धा तो आरशामधून पाहत असतो. तेव्हा सायली अर्जुनला आरशामध्ये बघते आणि दोघांची जोडी बघून ती त्याला न्याहाळत असते आणि अलगद डोळ्याचं काजळ काढते आणि ती त्या आरशाला लावते. म्हणजेच या दोघांच्या जोडीला कधीच कोणाची नजर लागायला नको असा तिचा उद्देश असतो. तेव्हा सायली काजळ आरशाला लावते आणि बोलते, माझ्या नवऱ्याला, आमच्या नात्याला कोणाचीच नजर लागायला नको. तेव्हा अर्जुन बोलतो, बायको कशी लागेल नजर? आपला रिलेशन इतका स्ट्रॉंग आहे, त्याला कोणाचीच नजर लागणार नाही. दोघांमधला असं रोमॅन्स फुलताना आज दाखवलेला आहे. मस्त सॉफ्ट म्युझिक लागलेली असते मागे आणि दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आरशात बघत असतो. तेव्हा सायली बोलते, अहो आता तुम्हाला उशीर नाही होत आहे का? तेव्हा अर्जुन बोलतो, हो हो चला निघूया, आपल्याला आपल्या कामाला जायचं आहे, त्याच्यामध्ये उशीर नको व्हायला. मित्रांनो, आता हे लोक दोघेही अशोक काकांकडे जायला निघतात. थोड्या वेळात असं दाखवलंय की तिकडे पोहोचलेले आहेत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला एका मागोमाग एक असं ट्विस्ट घडताना दिसणार आहे आणि सायली आणि अर्जुनच्या हाती काहीतरी वेगळेच असे पुरावे लागताना दिसणार आहेत आणि एका मागोमाग एक असे किस्से घडताना दिसणार आहेत. त्यामुळे केस सॉल्व्ह करायला खूप मोठी मदत होणार आहे. तर आता घरचं सुद्धा दाखवलेलं आहे मित्रांनो. सायली आणि अर्जुन बाहेर निघून गेल्याच्या नंतर सायलीची आता उणीव घरी जाणवू लागली आहे. तर सुभेदारांच्या घरी पूर्णाजी आणि प्रतापराव हॉलमध्ये दाखवलेले आहेत आणि आता बघा मित्रांनो, कशी आता सायलीची उणीव जाणू लागले आणि सायली प्रत्येक गोष्टीमध्ये खरी उतरलेली आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. तर प्रतापराव इकडे तिकडे असं फिरत असतात आणि पूर्णाजी बसलेले असतात. तर पूर्णाजी त्यांना विचारतात प्रतापरावांना, काय रे काय झालंय, असं का फिरतोयस तू? तेव्हा प्रतापराव बोलतात की पूर्णाजी, मला आहे ना भूक लागली, मला काहीतरी असं खावंसं वाटतंय. तेव्हा पूर्णाजी बोलतात, थांब मी विमलला आवाज देते आणि तिला काहीतरी पटकन बनवायला सांगते. पूर्णाजी विमलला आवाज द्यायला लागतात, विमल विमल, ए विमल कुठे आहेस? तेव्हा पूर्णाजीचा आवाज ऐकून कल्पना तिकडे येतात. तेव्हा कल्पना पूर्णाजीला विचारते की पूर्णाई, आज तुमच्या गोळ्या घ्यायच्याच राहिल्या ना, आणि तुम्ही कसं विसरू शकता की तुमच्या गोळ्या आज संपलेल्या आहेत आणि तुम्ही कोणालाच नाही सांगितलं आहे की तुमच्या गोळ्या संपल्यात. आणि मीही किती विसरभोळी आहे, मी तुमच्या गोळ्या घेऊन यायला विसरले. आता पूर्णाजी इथे आहे ना, तिला मारक्या म्हशीवाणी जसं बघतात, कारण पूर्णाजींना गोळ्या खायचा खूप मोठा कंटाळा आलेला असतो, पण त्यांना काही करून त्यांची तब्येत तर सांभाळायची असते. म्हणून कल्पनाला त्यांची पर्वा असते की त्यांनी जर गोळ्या घेतल्या नाही तर त्यांची तब्येत बिघडेल. म्हणून कल्पना पूर्णाजीवरती ओरडत असते. पूर्णाजीला सांगते की तुम्ही असं कसं विसरू शकता, तुम्ही कोणाला तरी सांगायला पाहिजे तुमची औषध संपलेली आहे. आणि पूर्णाई, तुमच्या एक्स्ट्रा गोळ्या सुद्धा होत्या, तिकडे सुद्धा त्या गोळ्या नाही आहेत, नक्की कुठे ठेवल्यात त्या गोळ्या, की त्याही संपल्या? अशी आता कल्पना पूर्णाजीला विचारते. तेव्हा पूर्णाजी बोलतात की अगं कल्पना, मी तुला सांगायला विसरले की त्या गोळ्या संपलेल्या आहेत आणि आता नाही आहेत आता गोळ्या. तेव्हा आता प्रतापराव पूर्णाजीकडे बघतात आणि त्यांना कळलेलं असतं की पूर्णाजीला आता गोळ्या खायचा कंटाळा आलेला असतो, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. तर मित्रांनो, यांची आता नोकझोक अशी पाहायला खूप मजा येते, कारण असे खूप सुंदर असे सीन फुलवले जातात या मालिकेमध्ये. त्यामुळे ही मालिका बघावीशी वाटते. तर तुम्हालाही आवडत असेल ही मालिका, कारण ही मालिका असं आहे की लवकरात लवकर पुढचे भाग लोकांना बघायचे असतात आणि खूप चांगले ट्विस्ट अँड टर्न या मालिकेमध्ये आलेले असतात. सो तुम्ही जर ही मालिका बघत असाल किंवा आवडीने पाहत असाल तर या व्हिडिओला सुद्धा एक लाईक व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, आता असं प्रतापरावांच्या लक्षात आलेलं असतं की पूर्णाजी मुद्दामून गोळ्या म्हणजे संपलेल्या गोळ्या सांगायला विसरतात, कारण त्यांनाही कंटाळा आलेला असतो, कारण पूर्णाजीची आता लबाडी प्रतापरावाने देखील पडलेली असते. तेव्हा कल्पना बोलते की कसं आहे ना पूर्णाजी, आता आपण दोघी सुद्धा विसरभोळ्या झालो आहोत. तुम्हालाही काही आठवण राहत नाही आणि मलाही काही आठवणीत राहत नाही. तेव्हा पूर्णाजी बोलतात की आता माझ्या गोळ्या, आता माझ्या वयाप्रमाणे मी विसरली काहीतरी, पण तू काय विसरलीस? तुला कसं विसरभोळेपणा आलाय? नक्की काय विसरली आहेस? तेव्हा कल्पनाताई बोलतात की अहो, मला डॉक्टरने सांगितलंय ना की सब्जा घ्यायला, तो रात्री आता मला भिजत टाकायचा होता, तोच मी विसरली. कारण उष्णतेचा त्रास आहे मला, तर मग मला थोड्या वेळाने ते सब्जा घ्यावाच लागणार आहे. तर मी तो आता टाकलं नाहीये, आता मग ते विसरली. त्यामुळे मलाही आता सगळंच विसरायचं, असं विसरभोळेपणा माझंही चालू झालंय तुमच्यामुळे. तुमची सवय मला लागलेली आहे असंच मला काहीतरी दिसतंय, असं थट्टेने कल्पनाताई आता पूर्णाजीला टोन मारतात. तेव्हा प्रतापराव बोलतात की याच्यातला मी एक काम करू शकतो. तर कल्पनाताई बोलतात की काय, नक्की काय करायचंय? काय करू शकता तुम्ही? प्रतापराव बोलतात, पूर्ण इच्छा गोळ्यांचा पॅकेट दे मला, मी जाऊन पटकन गोळ्या घेऊन येतो. तेव्हा कल्पनाताई बोलतात की तुम्ही जाऊन येईपर्यंत बराच उशीर होईल, बरेच तास लागतील आणि त्यामध्ये
पूर्ण आईची गोळ्यांची वेळ निघून जाईल. मग वेळ वेळ निघून गेल्यावरती खाण्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये. वेळेवरती जर गोळी मिळाली नाही तर त्यांची तब्येत बिघडते. तसं तर पूर्ण आजीला गोळ्या घ्यायच्या नसतात, पण न घेता त्यांची तब्येत बिघडणार. त्यामुळे आता त्यांना तर गोळ्या घ्याव्याच लागणार. बघा प्रेक्षकांनो, आता एकामागोमाग एक असे कसे ट्विस्ट घडत चाललेले असतात. मित्रांनो, आजचा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही नक्कीच बघा टीव्हीवरती. तर इकडचं आता घरचं झाल्यावरती आता अर्जुन आणि सायली अशोक काकांकडे पोहोचलेले असतात. तेव्हा अशोक काका बोलतात, या या या, बऱ्याच दिवसांनी आलात. तेव्हा अशोक काका त्यांना पाणी विचारतात. तेव्हा अर्जुन आणि सायली बोलतात की नाही नाही, आम्ही पाणी वगैरे घेऊन आलोय. तेव्हा अशोक काका बोलतात की बरं, तुम्ही मला सांगितलं नाही आहेत की तुम्ही कुठल्या कामासाठी माझ्याकडे आलात. तेव्हा सायली बोलते, अशोक काका तुम्ही मला ओळखलात का? बसा ना, आपण खाली बसून बोलूया. तेव्हा अशोक काका बसतात आणि सायली बोलते, आपली याआधी देखील भेट झाली होती, तुम्ही मला ओळखलं नाही आहेत का? तेव्हा अशोक काका तिला निरखून बघतात आणि विचारतात की हा 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 हा, आठवलं मला आता, तू वात्सल्य आश्रममध्ये राहत होतीस ना? तेव्हा सायली बोलते, हो हो काका, मी वात्सल्य आश्रममध्ये राहत होती. सायली मधुकर, आत्ताची मी सायली सुभेदार, म्हणजेच सायली अर्जुन सुभेदार. तेव्हा ते बोलतात, हां हां हां, आठवलं आठवलं, जेव्हा मी हरीशला भेटायला यायचो तेव्हा तू असायचीस तिकडे, आत्ता आठवलं बघ मला, असं बोलतात. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा अर्जुन बोलतो, ॲक्च्युली काका मी हरीश काकांबद्दलच बोलायला आलो होतो. तुम्ही ते वात्सल्य आश्रम आणि मर्डर केसबद्दल ऐकलं असेल ना? हरीश काकांनी तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार तरी सांगितलंच असेल ना? तेव्हा अशोक काका बोलतात, हो मला याबद्दल हरीशने सांगितलं होतं, पण का हो, काय झालंय? तुम्ही एवढी चौकशी का करताय? म्हणजे हरीश या सगळ्या केसमध्ये वगैरे अडकलाय का? त्याचं काही याच्यामध्ये हातभार आहे का? त्यांनी काय गुन्हा केलाय का याच्यात? तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये आता या अशोक काकांना यांना काहीच माहिती नसतं की हरीशचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची डेड बॉडी आता सापडलेली असते. पण यांना कुठल्याच गोष्टी अशा माहीत नसतात. पण आता यांना मोठा धक्का बसणार आहे असंच वाटतंय. तर मित्रांनो, आता पुढे बरंच काहीतरी उलगडा पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया पुढे अजून काय घडतंय. अर्जुन विचारतो काकांना की तुमची आणि हरीश काकांची चांगली मैत्री होती का? म्हणजे ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगत असायचे का? तेव्हा अशोक काका बोलतात, अरे हो, म्हणजे काय? अरे आम्ही खूप चांगले जिगरी मित्र आहोत. आमची खूप वर्षापासूनची मैत्री आहे. आम्ही सगळं एकमेकांना शेअर करत असतो. तर मित्रांनो, आता अशोक काकांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की सायली आणि अर्जुनला खूप मोठा क्लू मिळणार आहे. तर इथून आता पुढे याच्यानंतर आता लगेच सुभेदारांच्या घरचं दाखवलंय. पूर्ण ही कल्पना आणि प्रतापराव बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात एक माणूस येतो दारावरती, विचारतो की सुभेदारांचं घर हेच ना? तेव्हा प्रतापराव बोलतात, हो हो, हेच आहे सुभेदारांचं घर, या या आतमध्ये या ना. तेव्हा तो माणूस चप्पल काढतो आणि आत येतो आणि बोलतो की सायली सुभेदारांनी औषधं ऑर्डर केले होते. सॉरी, मला थोडं यायलाच उशीर झाला, कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं मला की 11च्या आतमध्ये या गोळ्या पोचल्या पाहिजेत, कारण त्यांच्या पूर्ण आजींना या गोळ्या घ्यायच्या असतात आणि ते वेळ निघून जाईल. तर मला थोडा उशीर झाला, माफ करा त्याबद्दल. काही कारणामुळे मला थोडं यायला उशीर झाला, असं तो त्याचं कारण सांगतो आणि गोळ्या देऊन तो तिकडून निघून जातो. तेव्हा तिकडे सगळ्यांच्या मनात येतं की सायली किती काळजी घेत असते सगळ्यांची, कारण तिला सगळ्यांचं काय हवंय काय नकोय हे सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात. तेव्हा कल्पना त्याला विचारते की याचं काही पेमेंट तुम्हाला करायचं आहे काय? तेव्हा तो माणूस बोलतो की नाही 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 नाही, सायली सुभेदारांनी याचं पेमेंट ॲडव्हान्समध्येच केलेलं आहे, फक्त हे डिलिव्हरी करायचं होतं तुम्हाला, असं सांगून तो तिकडून निघून जातो. तेव्हा कल्पना ग्लासमध्ये पाणी घेऊन पूर्णाजींना गोळ्या देतात आणि तेव्हा पूर्णाजी बोलतात की बरं झालं बाई, गोळ्या टायमावरती आल्या, नाहीतर माझ्या औषधं नाही घेतले की माझी तब्येत बिघडते आणि माझे हात थरथरायला लागतात. बघा मित्रांनो, मगाशी पूर्णाजी गोळ्या घ्यायला नखरे करत होत्या. गोळ्या संपल्या तरी त्यांना कोणाला सांगायच्या नसतात, पण सायलीच अशी एक असते की तिला सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर आता वेळेवरती पूर्णाजीला सुद्धा गोळ्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे यांना आता वाटू लागतंय की सायलीचं सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष असतं, कारण ती सगळ्यांचीच काळजी घेत असते. बाहेर अर्जुनसोबत सुद्धा त्याची केस सॉल्व्ह करायला त्याला हेल्प करत असते आणि तिला घरी कोणाला काय हवंय कोणाला काय नकोय या गोष्टी सुद्धा तिला माहिती असतात. तेव्हा पूर्णाजी प्रतापरावांकडे बघतात. प्रतापरावांचा चेहरा एकदम बारीक झालेला असतो. पूर्णाजी कल्पनाला बोलतात की हल्ली तुझ्या नवऱ्याला खूप भूक लागायला लागलेली आहे, बघ त्याचा चेहरा कसा बारीक झालेला आहे. एक काम कर, विमलला बोलव आणि काहीतरी उपमा वगैरे बनवायला सांग आणि त्यांना द्यायला सांग. तेव्हा कल्पना विमलला आवाज देते की ए विमल, इकडे ये जरा. तेव्हा प्रतापराव बोलतात की अहो थांबा, मला असं काहीतरी खायला, म्हणजे एवढी काय मला भूक लागलेली नाही आहे, मला असं झटपट काही खाता येईल, तोंडात टाकता येईल, ज्याने थोडीशी भूक माझी निघून जाईल, असं मला काहीतरी हवं आहे. म्हणजे लाडू बिडू असं काही घरामध्ये असेल ना तर मग मला चालेल. तेव्हा कल्पना बोलते की आता लाडू वगैरे कोणी करून ठेवले? कल्पना बोलते की आता आयत्या वेळेला मी कुठे लाडू बनवत राहू? तेव्हा विमल तिकडे येते आणि बोलते, आहेत ना, आहेत लाडू आपल्याकडे. तेव्हा प्रतापराव बोलतात, आहेत का आपल्याकडे? तेव्हा विमल बोलते, हो आहेत ना, शेंगदाण्याचे
शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवलेले आहेत. थांबा मी पटकन घेऊन येते आणि विमल किचनमध्ये जाते आणि शेंगदाण्याच्या लाडूने भरलेला डब्बा घेऊन येते आणि प्रतापरावांकडे देते. मित्रांनो, कट टू लगेच पुन्हा अशोक काकांचं घर दाखवलेलं आहे. तिकडे सायली आणि अर्जुन अशोक काकांना भेटायला गेलेले असतात. तेव्हा अर्जुन अशोक काकांना विचारतो की तुमची आणि हरीश काकांची शेवटची भेट कधी झाली होती? तेव्हा अशोक काका बोलतात की आता तर मध्यंतरी कधी झाली नव्हती, पण वर्ष झालं आमच्या भेटीला. वर्षभराआधी आमची भेट झाली होती. तेव्हा अशोक काका बोलतात की वर्षभर आधी मला एक फोन सुद्धा त्याचा आला होता, म्हणजे हरीशचा फोन आला होता. त्याला काहीतरी एक चांगली नोकरी लागली होती, त्यामुळे त्याला पनवेलच्या बाहेर जायचं होतं असं त्याने सांगितलं होतं. अर्जुन बोलतो की तो शेवटचा कॉल होता का तुमचा? तो बोलतो नाही नाही नाही, शेवटचा कॉल म्हणजे तसा तो शेवटचाच कॉल होता, पण आमचा अजूनसुद्धा अधूनमधून आमच्या मेसेजवरती चालू असतं बोलणं. त्यामुळे कॉल जरी नाही केला तरी आता सध्या आमचा मेसेज चॅटिंगसुद्धा चालू असतं. आता जेव्हा अशोक काका सांगतात की हरीश मला मेसेज अजून पण करतो, आमचं मेसेजवरती बोलणं चालू असतं, हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. कारण मेलेली व्यक्ती मेसेज कसं करू शकतं? नक्की काहीतरी गडबड आहे असं आता त्यांना जाणवू लागतं. कारण मेलेली व्यक्ती एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहू शकत. हरीश काका जर मेले तर मग त्यांचा मोबाईल नक्की कोणाकडे आहे आणि हा माणूस कोण आहे जो अशोक काकांना मेसेज करून त्यांची विचारपूस करत असतो. तेव्हा सायली विचारते की तुमचा शेवटचा कॉन्टॅक्ट कधी झाला होता, म्हणजे त्यांनी मेसेज कधी केला होता हरीश काकाने? तेव्हा अशोक काका बोलतात शेवटचा मेसेज असा नाहीये, काल परवाच त्यांनी एक मला मेसेज केला होता माझी विचारपूस करायला, कारण माझी तब्येत बिघडली होती तर त्याला मी सांगितलं होतं. त्यावरती त्यांनी मेसेज केला होता. परवाच अगदी मेसेज आला होता की तुझी तब्येत कशी आहे, बरी आहे ना आता? तर हे ऐकून आता अर्जुन आणि सायलीला खरंच खूप मोठा शॉक बसतो. कारण 2 दिवस आधी यांना मेसेज आलेला आहे. अशोक काकांना हरीशच्या मोबाईलवरून मेसेज आलेला असतो. कारण हरीश आता या जगातच नसतो, तर मग मेसेज कोण करतोय अशोक काकांना? तर अशोक काकांकडून सायली आणि अर्जुन मोबाईल मागतात की नक्की काय मेसेज केलाय त्याने तुम्हाला, जरा आम्हाला बघू द्या. तर आता अशोक काका त्यांना मोबाईल देतात. हे घ्या बघा, हे बघा परवाच मेसेज आलेला आहे, त्यांनी बघा माझी विचारपूस केलेली आहे, आता कशी आहे तब्येत तुझी असं विचारलेलं आहे. अर्जुन आता अशोक काकांचा मोबाईल हातात घेतो आणि ते सगळे चॅट वाचत राहतो. तर त्यालाही बघून शॉक बसतो. कारण काही दिवसांपासून, महिन्यातून बऱ्याच वेळेला म्हणजेच अशोक काकांना हरीशच्या मोबाईलवरून मेसेजेस आलेले असतात. पण जर एखादी व्यक्ती मृत पावलेली आहे तर मग ती जिवंत आहे असं का भासट ठेवलेलं आहे, हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. याच्या मागे नक्कीच कोणीतरी, कदाचित महिपत असू शकते असं सायलीला वाटतंय. पण अर्जुन बोलतो की महिपत अशा वेळेला मोबाईल त्याच्यासोबत ठेवणार नाही, त्याने नक्कीच कोणाला तरी मोबाईल देऊन हे काम करायला लावलेलं असतं. तर मित्रांनो, पुन्हा कट टू आता सुभेदारांचं घर दाखवलेलं आहे आणि विमल आता प्रतापरावांच्या भुकेसाठी खाऊ म्हणजेच लाडूचा डब्बा त्यांच्या हातात देते आणि त्या डब्यावरती लिहिलेलं असतं की बाबांच्या छोट्या भुकेसाठी. तर प्रेक्षकांनो, किती हे कमालीचं आहे. कारण आपल्याला सतत काही ना काही, म्हणजे आपण काही काम करत असतो तेव्हा आपल्याला भूक लागत असते, काहीतरी खावंसं वाटत असतं. असं चटपटीत आता काहीतरी सायलीने बनवून ठेवलेलं असतं आणि तिला माहीत असतं की प्रतापरावांना म्हणजेच बाबांना अशा भूक लागत असतात. त्यामुळे सायलीने स्पेशली बाबांच्या छोट्या भुकेचा डब्बा असं म्हणून त्याच्यावरती लिहिलेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असते, पण भासून देत नाही की सायलीला या सगळ्यांची काळजी आहे. प्रतापराव लाडू खातात आणि बोलतात अरे वा. आता हे ऐकून खरं तर पूर्णाजीला सुद्धा लाडू खायचं मन झालेलं असतं, पण प्रतापराव पूर्णाजीला यातला लाडू देणार नसतात. पण या लोकांना माहिती नसतं की हा लाडूचा डबा सायलीने बनवून ठेवलेला असते. तेव्हा प्रतापराव बोलतात की हां, असंच मला काहीतरी खायचं होतं, माझी आता भूक खरं तर मिटली. तेव्हा पूर्णाजी बोलतात काय गं विमल, तुला कसं सुचलं हे सगळं बनवून ठेवायचं, आणि हे कधी बनवलं आहेस तू हे लाडू वगैरे? तेव्हा विमल बोलते अगं बाई, माझ्या कुठे लक्षात येतं हे सगळं, मला कुठे हे माहिती आहे, मी थोडी बनवलेत हे लाडू, सायली वहिनीने बनवलेत हे लाडू. त्यांना अगदी सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती असतात, म्हणूनच तर त्यांनी त्या डब्यावरती नाव लिहिलंय बाबांच्या छोट्या भुकेचा डब्बा. तेव्हा विमल बोलते की सायली वहिनीने मला सांगून ठेवलं होतं की बाबांना अधूनमधून भूक लागत असते, त्यामुळे त्यांना याच्यातले लाडू काढून देत जा. आता याच्यावरती कल्पना अशी वेगळीच रिॲक्शन देते. तेव्हा विमल बोलते हो ना साहेबांनो, म्हणजेच बाबांनो, आवडतात ना तुम्हाला असले लाडू? तेव्हा प्रतापराव बोलतात हो हो अगदीच, मला असलेच लाडू हवे होते खायला. तेव्हा विमल बोलते की सायली वहिनींना सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती असतात, म्हणूनच तर त्या डब्यावरती लिहिलंय. तेव्हा विमल बोलते की म्हणूनच त्या डब्यावरती लिहिलेलं आहे बाबांच्या छोट्या भुकेसाठी लाडू. आणि असं बोलते की अगं बाई, मी विसरलेच
आणि ती किचनमध्ये जाते आणि किचनमधून एक एक वाटी घेऊन येते. ती वाटी घेऊन येते आणि कल्पनाताईंकडे देते आणि कल्पनाताईंना बोलते, "हो वहिनी, सायली वहिनीने तुमच्यासाठी सब्जा भिजत घातला होता रात्री, ते द्यायचे विसरली. त्यांनी सांगून गेले होते की ते हे आईना दे आणि मी विसरूनच गेली या गोष्टी. आणि या सब्जाचं पाणी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं आणि मीच विसरून गेले या कामाच्या गडबडीमध्ये." तेव्हा आता कल्पनाताई आता सायलीचं नाव न घेता असं बोलतात की "हो ना, आता सगळंच आपण सगळेच विसरायला लागलो. मी विसरायला लागले, पूर्णाजी विसरायला लागले, आता तू देखील विसरायला लागले." आता सायलीने केलेल्या गोष्टीचा क्रेडिट आता सायलीला तर कल्पनाताई देत नाही, पण बोलतात की "हो, आता सगळेच आपण विसरायला लागलोय. आपलं विसरभोळेपणा आता सगळं वाढायला लागलंय." तेव्हा पूर्णाजी प्रतापरावांकडे बघतात आणि हसायला लागतात. तेव्हा प्रतापराव बोलतात की आता ते सायलीचं तोंड भरून कौतुक करायला मागे पुढे बघत नाही. ते बोलतात की सगळे विसरभोळे झालेले आहेत. फक्त एकच व्यक्ती सोडून सगळे विसरभोळे झालेले आहेत. ती म्हणजे आपली सायली. ती कुठलीच गोष्ट विसरत नाही. ते सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला अगदी चोखपणे माहिती असतात. कोणाला काय हवंय, कोणाला काय नकोय, कोणाच्या गोळ्या संपलेल्या आहेत, कोणाला औषध टायमावरती घ्यायचं असतं. हे सगळं घरचं करून ती अर्जुनला त्याच्या केस सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा मदत करते. तुम्ही दोघी अगदी स्वतःची काळजी घ्यायला देखील विसराल, पण सायली तुमची काळजी घ्यायला कधीच विसरणार नाही. आता प्रतापरावाने सायलीचं एवढं तोंड भरून कौतुक केल्यानंतर कल्पनाताई आता ते ॲक्सेप्ट कसं करणार? खरं तर त्यांना ॲक्सेप्ट करावंसं वाटतंय, पण आता जे काही घडून गेलेलं आहे त्याबद्दल आता लगेच त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर खूप ते चुकीचं दिसून येऊ शकतंय. कारण ती सासू आहे, त्यामुळे ती लगेच माघार नाही घेणार. पण प्रेक्षकांनो, हळूहळू कल्पनाताई सुद्धा माघार घेणार आणि ते सायलीला ॲक्सेप्ट करणार. सायलीने आता सगळ्यांच्या मनात हळूहळू का होईना सगळ्यांच्या मनामध्ये एक आपली जागा निर्माण करून ठेवलेली आहे. आता कट्टू मित्रांनो, पुन्हा एकदा इथे कट्टू इथे अशोक काकांकडे सायली आणि अर्जुन आलेले आहेत. तो सीन परत दाखवलेला आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, "हे कसं शक्य आहे? हरीश काकाने तुम्हाला मेसेज केलाय?" तेव्हा अशोक काका बोलतात की "का हो? का शक्य नसणार आहे? हे बघा, मी तुम्हाला दाखवलेत ना, हे मेसेज हरीशनेच मला केलेले आहेत." तेव्हा यांना शॉक मोठा बसलेला असतो, कारण मेलेला माणूस कसं मेसेज करू शकतोय. अशोक काका बोलतात, "का हो, काय झालंय? तुम्हाला विश्वास बसत नाही का या गोष्टीवरती? म्हणजे हरीश मला मेसेज नाही करू शकत का? काही गडबड आहे का?" तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात, कारण यांना काहीच सांगायचं नसतं. आपले हे या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात आणि यांना इतकं सुद्धा माहीत नसतं की त्यांचा जिगरी दोस्त म्हणजे हरीश या जगात नाही आहे आता. एकतर अशोक काकांची तब्येत बरी नाही असं असताना त्यांना ही गोष्ट सांगणं हे खूप चुकीचं आहे, असं सायलीला वाटत असतं. आता अशोक काकांच्या मोबाईलमधले मेसेजेस वाचत असताना ते विचार करू लागतात की हे शक्य नाहीच होऊ शकत. मित्रांनो, थोडा वेळ ह्याच्यामध्ये पॉज दाखवलेला आहे आणि ते अशोक काकांना विचारतात की "काका, नक्की हा हरीश काकांचाच नंबर आहे ना?" तेव्हा अशोक काका बोलतात, "हो, हो, अगदी पहिल्यापासून हाच नंबर हरीशचा आहे. त्यांनी नंबर बदललाच नाही आहे. हाच नंबर आहे. बघा, बघा, तुमच्याकडे सुद्धा जर असेल नंबर तर चेक करून बघा." अर्जुन सायलीला बोलतो की "सायली, काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये." तेव्हा अशोक काका बोलतात, "का हो? काय? कसली गडबड आहे? म्हणजे नक्की काय झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा नाही तेव्हा अशोक काका बोलतात की "तो माझा मित्र आहे. तो माझी विचारपूस तर करणारच ना, तब्येत कशी आहे? काय आहे? तर याच्यामध्ये काही गडबड असं मला काही वाटत नाही. पण काही प्रॉब्लेम झालाय का? हरीशबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का?" तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतच राहतात आणि काहीच नाही बोलत. आणि अर्जुन पुन्हा ते मेसेज बघू लागतो आणि त्यांना विचारतो, "अशोक काका, मी याचे काही फोटो काढू शकतो का?" तेव्हा अशोक काकांना अजून डाऊट येतो, कारण त्यांना याची काहीच कल्पना नसते ना की हरीशबाबत काय घडलेलं असतो. तर मित्रांनो, मगासपासून प्रिया कुठेच दिसत नव्हती, तर आता तिचा एक इंटरेस्टिंग पार्ट असं या भागामध्ये दाखवलेला आहे. तर आजच्या भागातला हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप जबरदस्त असा सीन आहे. तुम्ही नक्कीच बघा हे पुढे काय घडतंय. तर ती प्रिया नागराजला भेटायला आलेली असते आणि नागराजला बोलते की त्या म्हाताऱ्याला, त्या मधुभाऊंना, की ते मी त्या म्हाताऱ्याला, त्या मधुभाऊंना इतकं त्रास द्यायला बघते की जाता जात नाही तो म्हातारा त्या घरामधून. तेव्हा नागराज रागात बोलतो की "ए प्रिया, तुला एकतरी काम धड जमलंय का? काय कुठलंच काम धड केलेलं नाही आहेस तू आजपर्यंत." तेव्हा प्रिया बोलते की "तुम्हाला तरी कुठलं काम जमतंय हो?" तेव्हा तो रागात बोलतो, आवाज कमी करायचं. फ्रंट फूटवरती मी गेम खेळतोय. सगळ्या बाजू मी मांडतोय. सगळं इथे घरामध्ये दादाचा मन मी वळवतोय. नाहीतर आत्तापर्यंत तो अर्जुनला जाऊन मिळाला असता आणि केसचा सोक्षमोक्ष लावून
तुला कधीच घरातून बाहेर हकलून दिलं असतं. आता नागराज बघा प्रियाला काय सांगतो, की दादाला आहे ना दादाला ना या केसबद्दल काहीच माहीत नाही आहे. तरीसुद्धा त्याला फुल कॉन्फिडन्स आहे, की हा खून मधुभाऊने केलेला नाही आहे. मधुभाऊंना कोणीतरी अडकवायला बघतोय. आता या गोष्टी दादा आता त्यांच्यामधला वकील जागा झालेला मला दिसत आहे. कारण एवढा निरखून आणि एवढा निष्कर्षापर्यंत जाणारा माझा भाऊ हा नक्कीच आता त्याच्या म्हणजेच अर्जुनच्या साईडने विचार करताना दिसतोय. कारण आता त्याला सत्य जे काय घडलंय प्रिया आणि साक्षीची मैत्री हे अशा पद्धतीने समोर आल्यामुळे आता दादा म्हणजेच किल्लेदार आता त्याच्यातला वकील जागा झालेला दिसतोय. त्यामुळे आता असं झालेलं आहे, की मधुभाऊ खरे आहेत आणि बाकीची लोकं म्हणजेच महिपत वगैरे त्याला फसवण्यासाठी हा सगळा प्लॅन करत आहे आश्रम लुबाडण्यासाठी. कारण या सगळ्या गोष्टी आता दादाने म्हणजे किल्लेदाराने सांगितलेले असतात, की मधुभाऊ जेव्हा जेलमध्ये होते त्याच्यानंतर हे सगळं घडत होतं आणि जेव्हा ही आता डेड बॉडी सापडलेली आहे ती सुद्धा मधुभाऊ जेलमध्ये असताना निघालेली आहे बाहेर. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता दादाला पटू लागलेल्या आहेत. तेव्हा तन्वी घाबरते आणि बोलते, नाही 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 नाही, जेव्हा मी त्याची मुलगी बनून इकडे आली होती ना तेव्हा खरंच तो खूप वेगळा होता. कारण त्याला त्याची मुलगी भेटली होती आणि बऱ्याच वर्षानंतर त्याची मुलगी भेटल्यावरती या सगळ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करत होता. पण आता असं मला वाटतंय, की जेव्हापासून साक्षी आणि माझी मैत्री आहे हे जेव्हा अर्जुनने उखडून काढल्यानंतर या सगळ्या गोष्टी वेगळ्या घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या आता मनापासून त्यांच्या मनातून मी खोटं बोलले म्हणून बाजूला होत चाललेली आहे आणि त्यांच्यातला वकील आता जागा होत चाललाय असं मला सुद्धा वाटतंय. आणि हे सगळं झालं तर आपल्यासाठीच खूप डेंजरस होणार आहे हे सगळं. तेव्हा प्रिया बोलते, की "अरे बापरे! आता काय करायचं?" तेव्हा नागराज बोलतो, की "माझा भाऊ खूप मोठा वकील आहे आणि खूप ब्रिलियंट आहे. त्याला खूप डोकं आहे. त्यामुळे मी मुलीच्या प्रेमात त्याला किती दिवस अडकून ठेवणार आहे. कारण त्याच्यातला वकील एखाद दिवस जागा होणारच आहे आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष तर लागणारच आहे." तेव्हा प्रिया बोलते, की "अहो मग एक काम करा ना, त्या प्रतिमाच्या अर्ध्या डोक्याला ह्याचा डोका चिटकून टाका ना. म्हणजे प्रत्येक वेळी प्रतिमाला ह्याची गरज आहे असं भासवून द्या. त्यामुळे तो प्रतिमासोबतच राहील आणि या केसमध्ये तो लक्षच घालणार नाहीये." तेव्हा नागराज बोलतो, की "हे कसं करायचं बाबा आता मी हे?" तेव्हा प्रिया बोलते, की "तुम्ही इथे फ्रंट फूटवरती खेळा आणि मी सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ना ते बघते." आता या लोकांना माहितीच नसतं, की मागे किल्लेदार उभा असतो आणि तो हे सगळं ऐकतो. जेव्हा तन्वी बोलते, की "मी सुभेदारांना मॅनेज करेल," तेव्हा किल्लेदारांचा आवाज येतो. "काय म्हणालीस तन्वी? तू काय सुभेदारांना मॅनेज करणार आहेस?" मित्रांनो, आता इथे मोठा ट्विस्ट घडताना तुम्हाला दिसला असता, पण मला असं वाटलं, की हे सगळंच वाक्य त्यांनी रविराजाने ऐकलं असेल, पण नाही. शेवटचंच वाक्य जे तन्वी बोलते, की "मी सुभेदारांना मॅनेज करू शकते." एवढं वाक्य त्यांनी ऐकल्यामुळे आता सगळ्याच गोष्टी असा पाणी फेकल्यासारखा झालंय. पण रविराज तन्वीची उलट विचारपूस करतात, की "काय गं, काय म्हणालीस तू? तू सुभेदारांना मॅनेज करणार आहेस? कशाबाबत तू सुभेदारांना मॅनेज करणार आहेस? मला पण कळू दे जरा हे." आता किल्लेदारांनी उलट तपासणी, उलट विचारल्यामुळे आता हे दोघं सुद्धा पांढरे पडलेले असतात. यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतात. तेव्हा इथे पण आता तन्वी खोटी थाप मारून रविराजला काहीतरी गुंडाळून टाकते. तर इथे यांची चोरी पकडली जाणार असं दिसून येतच असतो. तेवढ्यात कट्टू पुन्हा एकदा अर्जुन, सायली आणि अशोक काकांचं घर दाखवलेलं आहे. सायली आणि अर्जुन अशोक काकांचा मोबाईल घेऊन बघत असतात. तेव्हा अशोक काकांना ते बोलतात, की "नाही, नाही काका, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही सांगू शकत. त्या कॉन्फिडेन्शियल आहेत. त्यामुळे त्या मला तुमच्यापर्यंत नाही पोहोचवून द्यायचे आहेत. कारण आमच्या केससाठी वेगळे अर्थ त्याचे निघू शकतात. त्यामुळे या गोष्टी आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत." तेव्हा अशोक काका बोलतात, की "ठीक आहे, काही हरकत नाही आहे." तेव्हा सायली अशोक काकांना विचारते, "काका, तुम्ही वर्षभरामध्ये हरीश काकांना भेटण्याचा कधीच प्रयत्न केला नाही का?" तेव्हा अशोक काका बोलतात, की "नाही, नाही, नाही. तो त्याच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे मला भेटणं तर होतच नाही. पण भेटायला कशाला हवं आहे? आता हा मोबाईल आहे ना, याच्यावरती सगळंच समजतं, की तो असं वाटतं, की माझा मित्र माझ्या बाजूलाच आहे आणि गप्पा मारत आहे. त्यामुळे आमचं मेसेजवरती तर चॅटिंग चालूच असतं, की विचारपूस वगैरे सुरू असते. त्यामुळे भेटणं तर या वर्षभरात तर आमचं कधी काही झालेलं नाही आहे." तेव्हा अर्जुन बोलतो, की "हो, हो काका, दिसतंय तुमची मैत्री किती घट्ट आहे. कारण तुम्ही रेग्युलर तुमच्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात आणि मेसेजेस सुरू असतात. तर तुमची हरकत नसेल काका, तर मग मी तुमच्या त्या चॅटचे फोटो काढू शकतो का?" तेव्हा अशोक काका बोलतात, "हो, हो, हो, काही हरकत नाही आहे. तसंही त्या चॅटमध्ये एवढं काय असं लिहिलेलं नाही आहे. फक्त विचारपूसच केलेल्या आहेत. त्यामुळे तू काढू शकतोस बिंदास बाळा." असं बोलून आता अशोक काका अर्जुनला परवानगी देतात त्यांच्या चॅटचे फोटो काढण्यासाठी आणि अर्जुन आता त्याचे फोटो पटपट क्लिक करायला लागतो.
तर आता मित्रांनो अर्जुनला हे या केस संदर्भात खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे असंच दिसतंय. कारण आता त्याला हा सिद्ध करण्याला जास्त वेळ लागणार नाही. कारण हरीश काकांच्या फोनवरून अशोक काकांना मेसेज जात होते हे आता सध्या दिसत आहे. आता हे कोर्टात पुरावे म्हणून अर्जुन सादर करताना दिसणार आहे. इतकं बोलून तो फोटो काढतो आणि अशोक काकांना बोलतो की काका थँक्यू सो मच, आता आम्ही येतो कारण आता आम्हाला वेळ झालेला आहे, आम्हाला बाकीची पण कामं आहेत त्यामुळे आम्हाला तिकडे जायचं आहे. असं बोलून आता अशोक काकांच्या घरून सायली आणि अर्जुन बाहेर निघतात आणि त्यांना जाता जाता बोलून जातात की काका काही अजून माहिती लागली, गरज लागली तुमची तर आम्ही अधूनमधून असं पुन्हा येत जाऊ. तेव्हा अशोक काका बोलतात हो हो बिंदास, अगदी तुमचंच घर असल्यासारखं तुम्ही बिंदास इथे या. तर माझी काही मदत लागली तर मी नक्कीच तयार आहे त्यासाठी. मित्रांनो पुन्हा कट टू आता रविराजचं घर दाखवलेलं आहे. तो प्रियाची उलट तपासणी करत असतो. तो प्रियाला विचारतो की तू सुभेदारांना मॅनेज करण्याबद्दल काय बोलत होतीस, नक्की काय शिस्त आहे तुझ्या मनामध्ये, कारण त्या दिवशी जे उघड झालेलं आहे त्यानंतर मला तुझ्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण झालेलं आहे. असं आता तो तन्वीला म्हणजेच खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला बोलताना दिसतो. तेव्हा रविराजने आता तिला उलट तपासणी किंवा प्रश्न विचारल्यामुळे ती आता गडबडते आणि ती गडबडतच बोलते काय नाही बाबा, ते आहे ना ते सुभेदारांचं घर खूप मोठं आहे ना, त्यामुळे त्यांचे खूप माणसं आहेत आणि त्यांचा गुंतावळ खूप असा मोठा असल्यामुळे आहे ना मला काहीच सुचत नाही की काय करायचं आहे. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा स्वयंपाक आणि हे हे आहे ना मला याची बाबा सवय नाही आहे ना, त्यामुळे मग मी नागराज काकांना सांगत होती की आता मला सुभेदारांना मॅनेज करावं लागेल. तर मॅनेज असं वेगळं काय नाही बाबा, मला याबद्दलच सांगायचा होता. तेव्हा नागराजसुद्धा हसतो आणि बोलतो हो हो दादा हो हो, ही तेच बोलत होती, हे सुभेदारांचा गुंतावळ खूप मोठा आहे ना, त्यामुळे तिला मॅनेज करणं खूप कठीण जात आहे. पण आपली तन्वी तशी हुशार आहे, ती सगळंच मॅनेज करू शकते. त्यामुळे आता नागराजसुद्धा विराजकडे खोटं बोलून थाप मारून गेलेला असतो. तेव्हा प्रिया बोलते की बाबा तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? तेव्हा रविराज बोलतो हो मी बाहेर चाललो आहे. आता असं बोलून आता रविराज तिच्याकडे संशयाने बघतात आणि तिला खूप भीती बसलेली असते की आता यांनी माझी चोरी पकडली की काय, कारण मी जे थाप मारून गेले हे ह्याला खरं वाटलंय की नाही वाटलंय याचाच मोठा आता तिला संशय आलेला असतो. आता रविराज पुढे निघून जातात आणि 2 पावलं पुढे गेल्यावरती पुन्हा मागे येतात आणि तन्वीला बोलतात की हे तन्वी, याआधी तू मला काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्यास माझ्यापासून आणि त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने माझ्यासमोर आलेत. पण मला तुला शेवटचं विचारायचं आहे की अजून तू माझ्यापासून कुठल्या गोष्टी अशा लपवून ठेवल्यास का? तर या प्रश्नावरती आता तन्वी शॉक होते, म्हणजेच प्रिया शॉक होते. कारण तिला माहीत पडलेलं असतं की आता हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघतोय, म्हणजे याला नक्कीच काहीतरी असं सुगावं लागलेलं आहे की याला असं वाटतंय की त्याची मुलगी म्हणजे मी, आता खोटी तन्वी असेल तरीसुद्धा आता ती प्रिया त्याची मुलगीच दाखवलेली आहे ना. सो ती जर अजून काही खोटं बोलत असेल आणि ते त्याच्या पुढे जाऊन लक्षात आलं किंवा असं वेगळ्या पद्धतीने समोर आलं तर माझी काही खैर नाही असं आता प्रियाला वाटू लागतं. खोटं बोलते आणि बोलते की हो हो बाबा मी अजून तुमच्यापासून काय लपवणार बाबा, हे जे साक्षी बरोबर ती माझी मैत्री होती ती माझी मैत्री नव्हती. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की तिने मला मदत केली होती माझ्या कामासाठी, माझ्या कोर्सला, माझा कोर्स कंप्लीट करण्यासाठी तिने मला फायनान्शियल हेल्प केली होती, बाकी माझं असं काही नाही. असं बोलून आता तन्वी थाप मारून जाते. तेव्हा नागराज बोलतो की दादा तू कशाबद्दल विचारतोयस तिला? तेव्हा रविराज बोलतो की जे आता प्रकरण चालू आहे, म्हणजेच आश्रमामध्ये नवीन डेड बॉडी सापडलेली आहे, त्याबद्दल तुला काही माहिती आहे का तन्वी? रविराज बोलत असतो काय ग तन्वी, तुला काय माहिती आहे का त्याबद्दल? तो माणूस कोण होता, ती बॉडी कोणाची आहे, ते काय घडलं होतं किंवा कोणी केलं याबद्दल तुला जर काय माहीत असेल तर खरं खरं माझ्यापर्यंत सांग. आता असं विचारल्यावरती प्रियाची बोबडीच वळलेली असते मित्रांनो, कारण हा सीन खूप मस्त रंगवलेला आहे. आज तुम्ही बघाच हा टी-व्हीवरती, खूप तुम्हाला मजा येणार आहे की हा सीन काय घडतोय आणि कसं होतंय. कारण जर आता रविराज त्याच्यातला वकील जागा झालेला आहे तर मित्रांनो आता याच्यातला बाप जिवंत होऊ नये असंच आता सगळ्यांना वाटत आहे. मित्रांनो मलाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा असंच वाटत आहे की या गोष्टीचा किंवा या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि खोट्या तन्वीचं म्हणजेच प्रियाचं सत्य आता प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीने येणार किंवा सगळ्यांसमोर कशा पद्धतीने येणार त्याची उत्सुकता तर आता लागलेलीच आहे. सो आता मग प्रिया जेव्हा रविराज प्रियाला विचारतात की तुला काही माहिती आहे काय, मला खरं खरं सांग, मला खोटं सांगू नकोस, ही केस म्हणजे ही डेड बॉडी कोणाची आहे, कोण होता, याची ओळख तुला माहिती आहे का, हे काय घडलं होतं, कोणी केलं आहे, याबद्दल तुला जर काय माहीत असेल ना तर ते मला सगळं सांगून टाक, माझ्यापासून काहीच लपून ठेवायचं नाही. असं आता रविराज रागारागाने तन्वीला बोलत असतो. कारण आता तन्वीने मागे जे केलेल्या चुका असतात
सगळ्या गोष्टी लपवलेल्या असतात. त्यावरून आता रविराजला तन्वीवरती काडी मात्राचा विश्वास राहिलेला नसतो. त्यामुळे तो आता प्रत्येक वेळी तिची उलट तपासणी घेताना दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता पुढे असं आपल्याला पाहायला मिळणार आहे की रविराज पुढे जाऊन आता अर्जुन आणि सायलीला भेटतात आणि त्यांना जी काही मदत लागणार आहे या केसमध्ये ती करण्यासाठी आता त्यांचा सहभाग दर्शवतात. तर लवकरात लवकर हे दोघं एकत्र आल्यावरती म्हणजे जेव्हा अर्जुनचा सिनियर म्हणजेच रविराज आणि अर्जुन एकत्र आल्यानंतर ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह होईल असंच आता वाटू लागलेलं आहे. त्यामुळे आता प्रियाची, नागराजची, महिपतची आणि साक्षीची चांगलीच वाट लागताना दिसणार आहे. पण आता जी नवीन केस निघालेली आहे त्याबद्दल तर आता रविराज कसून तपासणी करणार आहे आणि अर्जुनला जी काही मदत लागणार आहे ती पुरेपूर करण्यासाठी त्यांनी आता त्याचा सहभाग दर्शवलेला आहे असंच दिसून येत आहे. महिपत चांगलाच अडकताना दिसणार आहे कारण त्याने मोबाईलवरून अशोक काकांना मॅसेज टाकून खूप मोठी चूक केलेली असते. आता ती चूक अर्जुनने चांगलीच पकडलेली असते. आता हे सगळे पुरावे कोर्टात सादर करून अर्जुन आता महिपतला चांगलीच शिक्षा करून देणार आहे. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.